आणि आता आपण बघूयात काही महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट 50 मधून। संतोष देशमुख हत्या प्रकरणातली पहिली सुनावणी 12 मार्चला होणार। खोक्याच्या साथीदारांसह ढाकणे पिता पुत्रांवर गुन्हा दाखल। फिर्यादी महिलेचे आरोप ढाकणे पिता पुत्रांनी फेटाळले। क्षीरसागरांच्या कार्यकर्त्याकडून शोरूमच्या मॅनेजरला मारहाण झाल्याचा आरोप। पोलिसांकडून महिलेवर अत्याचार, 3 दिवसांची पोलीस कोठडी, अधिक तपास सुरू। परळीतील पोस्ट ऑफिसमध्ये चोरी, गुन्हा दाखल। डोंबिवलीतील खंबाळपाड्यात संघाच्या शाखेवर दगडफेक, शाखा सुरू असताना अचानक दगडांचा मारा। वाढत्या गुन्हेगारी विरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन। नीलम गोऱ्हे आणि कदम यांच्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। पुण्यात रामदास कदम आणि नीलम गोऱ्हे यांच्या फोटोला जोडे मारत शिवसेनेचं आंदोलन। जागतिक वारसा यादीत समाविष्ट होण्यास पन्हाळवासियांचा विरोध, पन्हाळवासियांचा या विरोधात मोर्चा। जिल्हाधिकारी कार्यालयावर कंत्राटदारांचं धरणं आंदोलन, कंत्राटदारांचं थकीत पैसे देण्याची कंत्राटदारांची मागणी। अमरावतीत आंदोलन। पीडब्ल्यूडी विभागातील कंत्राटदार थकीत बिलांसाठी आक्रमक, ठाण्यामध्ये कंत्राटदारांचं आंदोलन। नंदुरबारमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा, राष्ट्रीय सुरक्षा मंच आणि राष्ट्रीय सुरक्षा मंचकडून हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन। राज्यातील मदरसे, चर्च सरकारने ताब्यात घेतले पाहिजेत अशी मागणी। आशा सेविकांची जिल्हा परिषदेसमोर निदर्शनं, सांगली जिल्हा परिषदेसमोर काही विशिष्ट मागण्यांसाठी आशा सेविकांचं आंदोलन।